तर आज आपण टिफिन रेसिपीसाठी इथं बनवणार आहोत कारल्याची चटणी ही रेसिपी. तर त्यासाठी मी इथं 250 ग्रॅम अशी कोवळी मस्त कारली घेतलेली आहेत. ताजी शक्यतो घ्यायची. कारली अगोदरच मी धुवून कोरडी करून घेतली होती. पुढचा आणि मागचा भाग थोडासा काढायचा. मधून एक कट मारायचा आणि याच्यामध्ये जी बी असतात ना, तर ती गादी अशा प्रकारे मी दाखवते त्याप्रमाणे काढून घ्यायची. तर सगळीच कारली आपण अशा प्रकारे बी काढून स्वच्छ करून घ्यायची आहे. तुम्ही आदल्या दिवशी रात्री कारली स्वच्छ धुवून ठेवा. म्हणजे ती कोरडी पण होतील आणि सकाळी लवकर काम आपलं आवरेल. लवकर चिरता येतील. मग भाजीचा करायचा वेळ वाचेल. कारल्यांमधले बी काढून झाल्यानंतर आता काय करायचं आहे, फोड अशा प्रकारे आडवी पकडायची आहे आणि याला आपण काय करणार आहोत, कट करून घेणार आहोत. तर आपण कारल्याची मस्त अशी चटणी बनवणार आहोत, जी कडू लागणार नाही. तर त्याकरता काय करायचं आहे, कारलं चिरायचं कसं ते सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. चटणी बनवायची म्हणून कारलं किसून घ्यायचं नाही. जर आपण कारलं किसून घेतलं ना, तर त्याच्यातून कडवट पाणी निघेल आणि भाजी जास्त कडवट लागेल. तर मी दाखवते इथं त्याप्रमाणे अगदी पातळ काप करायचे शक्य तेवढे आपण अशा प्रकारे. अशा प्रकारे पातळ काप केले ना, तर याच्यातलं कडवट पाणी निघणार नाही आणि भाजी खूप कडू लागणार नाही. तर हे जे पातळ काप केलेत ते सुद्धा असे आडवे कापून घ्यायचे. म्हणजे मग काय होईल, कारलं बारीक चिरलं जाईल, पण त्याच्यातून पाणी निघणार नाही. तर आता बघा, बरेच जण काय करतात, तर कारल्याची भाजी कडवट लागते म्हणून खात नाहीत किंवा मग काय करतात, कारलं गरम पाण्यामध्ये शिजवतात आणि ते पाणी काढून टाकतात. पण त्याच्यातला पौष्टिकपणा त्यामुळं कमी होतो. किंवा मग भाजीमध्ये गूळ घालतात, ज्यामुळे आपली भाजी कडवट लागू नये. पण इथं आपण अशा प्रकारे काहीही करणार नाहीये. कारल्याचा जो कडवटपणा आहे, पौष्टिकपणा आहे, तो जसाच्या तसा आपल्या पोटामध्ये जाणार आहे. पण कारलं खाताना त्याची चव कडवट लागणार नाही. तुमची मुलं अगदी आवडीने कारल्याची भाजी खातील. पण त्यासाठी एक ट्रिक वापरायची आहे, अगदी साधी सोपी आहे. तर ती पुढे काय करायचं आपण ते बघूया. सुरुवातीला आपण कारलं अशा प्रकारे चिरून घ्यायचं आहे. सगळं कारलं इथे चिरून झालेलं आहे. आता जवळून दाखवते मी तुम्हाला. बघा अशा प्रकारे खूप जास्त बारीक आपण याला चिरून घ्यायचं आहे. कारल्याची चटणी कडवट लागू नये याकरता मी तुम्हाला एक सिक्रेट टिप सांगणार होते, ती आता सांगते. कारली आपण घेतलेली आहेत 250 ग्रॅम, तर त्यासाठी आपण 250 ग्रॅम वजनाचाच कांदा वापरायचा आहे. इतका कांदा वापरला ना, तर कारल्याची चव अजिबात सुद्धा कडवट लागणार नाही किंवा तुम्हाला भाजीमध्ये कांदासुद्धा जास्त लागणार नाही. तर हा कांदा आपण पोह्याला चिरतो तसा चिरून घ्यायचा आहे, मात्र तो खूप जास्त बारीक चिरून घ्यायचा. कांदा सुद्धा मस्त बारीक चिरून झालाय. आता एक कढई गरम करून घ्यायची. कढईमध्ये 2 टेबलस्पून तेल घालायचं आणि तेल चांगलं गरम करून घ्यायचं आणि ही जी कढई आपण वापरणार आहोत, ती शक्यतो जाड तळाची वापरायची. म्हणजे खूप जास्त पाणी न वापरता आपल्याला मस्त अशी चटणी बनवता येईल. तेल चांगलं गरम झालं, की गरम तेलामध्ये अर्धा टीस्पून जिरे घालायचे. त्यासोबतच घालायची आहे अर्धा टीस्पून मोहरी आणि हे दोन्ही आता चांगलं फुटू द्यायचं. जिरे आणि मोहरी फुटली, की आता याच्यामध्ये घालायचा आहे बारीक चिरून घेतलेला कांदा. तर सगळा कांदा आपण एका वेळी घालायचा. आत्ता जास्त दिसतोय, पण भाजल्यानंतर तो खूप कमी होतो. कांदा घातल्यानंतर आता याच्यामध्ये अगदी छोटा पाव चमचा हिंग घालायचा आणि हिंग घातल्यानंतर 7 ते 8 कढीपत्त्याची पाने घालायची आणि हे सगळं साहित्य मिक्स करून घ्यायचं आणि आता हा जो कांदा आहे ना, तो आपण मीडियम आचेवरती साधारणतः गुलाबी होईपर्यंत भाजायचा आहे. तर याला परतून घ्यायला विसरायचं नाही, कारण कांदा करपू द्यायचा नाहीये, तर छान गुलाबी होईल इतपत भाजून घ्यायचा. मध्यम आचेवरती कांदा अगदी 4 मिनिटांमध्ये व्यवस्थित भाजून झालेला आहे. आता या स्टेजला याच्यामध्ये आपण घालणार आहोत, तर चटणी आणि शेंगदाणे कुटून घेतलेत एकत्र ते. तर इथं 25 ग्रॅम भाजलेले शेंगदाणे आणि 2 टीस्पून इथं मिरची पावडर घेतलेली आहे. ती अशा प्रकारे ओबड कुटून घ्यायची आहे शेंगदाणे. असेच घ्या ओबड कुटून म्हणजे याच्यामध्ये चव छान येते. आणि त्यासोबतच आता घालायची आहे हळद. तर अर्धा छोटा चमचा हळद इथं घालते मी. आणि आता घालूया थोडंसं मीठ. तर मीठ एकदम जास्त नाही घालायचं, तर थोडंसंच घालायचं आणि फक्त आता अर्धा मिनिट मंद आचेवरती हे सगळं साहित्य मिक्स करून घ्यायचं. अर्धा मिनिट साहित्य मिक्स करून घेतल्यानंतर चिरून घेतलेलं कारलं घालायचं आणि आता या कारल्यावरती थोडंसं मीठ घालायचं. कांद्यामध्ये सुद्धा सुरुवातीला आपण मीठ घातलं होतं, त्याचा अंदाज घेऊनच घालायचं. हे सगळं साहित्य आता आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. गॅसची आच आता मंदच आहे आणि आता ही भाजी शिजेपर्यंत आपण मंद आच ठेवायची गॅसची आणि मस्त अशी ही भाजी शिजवून घ्यायची. मंद आचेवरती छान वाफवून घेणार आहोत आपण ही चटणी.
मिक्स करून घेतल्यानंतर आता याच्यामध्ये पाव फुलपात्र फक्त पाणी घालायचे, खूप जास्त पाणी घालायचं नाही आहे. पुन्हा याला चांगलं मिक्स करून घेऊया आणि ही भाजी आता आपण मंद आचेवरती झाकण घालून 5 मिनिट सुरुवातीला शिजवून घेणार आहोत. तर आता मी काय करते, एक स्टीलचं ताट या कढईवर ठेवते आणि या ताटामध्ये सुद्धा आपण पुन्हा पाव फुलपात्र पाणी घालायचं आहे. तर हे पाणी आपण या ताटावर का घालतोय, तर अशा प्रकारे ताटावर जर आपण पाणी घातलं तर काय होतं, ही भाजी जेव्हा शिजते तेव्हा ती कढईच्या तळाशी लागत नाही. याकरता आपण हे पाणी घातलेलं आहे. 5 मिनिट शिजवून घेऊया. त्या दरम्यान झाकण काढून 2 वेळा परतून घ्यायचं आणि गरज वाटली तर याच्यातलं थोडंसं पाणी कढईमध्ये घालायचं. 5 मिनिट साधारणतः मंद आचेवरती भाजी ही मी शिजवून घेतली आणि त्या दरम्यान 2 वेळा याला मी काय केलं होतं, तर झाकण काढून परतून घेतलं होतं. सध्या तरी मी या ताटामधलं पाणी या भाजीमध्ये घातलेलं नाही आहे. तुम्ही इथं बघू शकता पाण्याची आत्ता तरी काही गरज वाटत नाही आहे. पण आपण ही भाजी शिजली का ते बघायचं आहे. 5 मिनिटांमध्ये भाजी साधारणतः शिजतच नाही खरं तर. पण कितपत शिजली हे बघूया, म्हणजे पुढे किती शिजवायची त्याचा अंदाज येईल आपल्याला. साधारणतः ही 75 ते 80% इथं कारलं शिजलेलं आहे. तर पुन्हा आपण याला मंद आचेवरती शिजवायचे. तर तेच ताट आता पुन्हा याच्यावरती झाकायचं आणि 2 वेळा याला 5 मिनिटांच्या दरम्यान परतून घ्यायचे झाकण काढून आणि मध्ये जर गरज वाटली तर ताटावरचं पाणी याच्यामध्ये घालायचं आणि शिजत ठेवायचं आहे. पुन्हा झाकण घालून मंद आचेवरती मी या भाजीला 5 मिनिट शिजवून घेतलेलं आहे आणि त्या दरम्यान जेव्हा मी याला एकदा परतून घेतलं होतं ना, तेव्हा याच्यामध्ये ताटावरचं साधारणतः 3 टेबलस्पून पाणी घातलं होतं. तर टोटली आपण 10 मिनिट मंद आचेवरती भाजी शिजवली. आता कारलं शिजलं असेलच, तर उलटण्यावर घेऊन मी तुम्हाला दाखवते. कारलं आपल्याला 100% शिजवायचं नाहीये, तर 90 ते 95% शिजवायचे आणि ते मस्त शिजलेलं आहे. तर इथं आपली मस्त अशी कारल्याची अजिबात कडू न लागणारी चटणी तयार झाली आणि एकदम सुटसुटीत झालेली आहे. अजिबात सुद्धा इथं याचा चिकट गोळा झालेला नाही. आजची ही कारल्याच्या चटणीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी घरचा स्वयंपाक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.